गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय पोपटाची चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे। महाविकास आघाडीचा पोपट केव्हाच मेलाय अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। शिंदे सरकारमध्ये एकमेव शहाणे व्यक्ती आहेत ते म्हणजे फडणवीस। मात्र आता फडणवीसच असे बोलायला लागल्यावर काय बोलणार? शिंदे गटाचा पोपट मेला आहे, आता फक्त नार्वेकरांकडून जाहीर करणं बाकी असल्याचं राऊत यांनी म्हटलं। तर पोपटाचा हाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना पोपटाची उपमा दिली। उपमा देत ठाकरेंचा पोपट लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचं भाकीत वर्तवलं। मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेजी आणि महाविकास आघाडीला हे पुरतं समजलेलं आहे की पोपट मेला आहे, तरी देखील तो मान हलवत नाही आहे, तो हातपाय हलवत नाही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी बोलतायत। ते बोलणं त्यांना साहजिक आहे, कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यावा लागतो, त्यांच्या लोकांनाही सांगावं लागतं नाही नाही काहीतरी आशा जिवंत आहे, त्यांनी ती जरूर ठेवावी, कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे। पोपट मेलेलाच आहे, फक्त ते विधानसभा अध्यक्षाने जाहीर करायचं आहे की शिंदे गटाचा पोपट हा मेलेला आहे। मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। हे पहिल्यापासून माझं मत होतं की या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे, बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहे। पण देवेंद्र फडणवीसच असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील। महाविकास आघाडीचा पोपट आणि पोपटाचे हावभाव थोडे हळूहळू मावळताना दिसत आहे। पोपटाची भाषा लवकरच येणाऱ्या जेलवारीमुळे थोडी बदललेली दिसते। यानंतर बघूयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। ITI कंत्राटी निदेशकांचं मानधन आता 25,000 रुपये करण्यात आलेलं आहे। भरीव वाढ त्यामध्ये करण्यात आलेली आहे। पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण, रेडीमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे। तर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेमध्ये इमारतींचं पुनर्विकास धोरण जे आहे ते आखण्यात आलेलं आहे। सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून या संदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले। आता ITI निदेशकांचं मानधन हे 25,000 रुपये असणारे भरघोस अशी वाढ करण्यात आली आहे। अकोल्यात नवीन पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे। उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय अपडेट? विशाल, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा। उदय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आलेत? राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। एक महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात येतो म्हणजे सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आला आहे। या आधीचा सततचा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस जो आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्यामध्ये अनेक कायदेशीर अडचणी ज्या त्या निर्माण होत होत्या। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्ती म्हणूनच जो अवकाळी पाऊस आहे तो जाहीर करावा, जेणेकरून सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, जे अल्पभूधारक आहेत, त्यांना मोठी मदत जी आहे नुकसान भरपाई ती देता यावी आणि या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर ITI मध्ये कंत्राटी निर्देशकांचे मानधन आता 25,000 रुपये एवढी भरीव वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर अकोला येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक, अवकाश व संरक्षण, रेडीमेड आणि गारमेंट उद्योग धोरणांना देखील यामुळे मुदतवाढ जी आहे देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे सततचा जो पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय आणि त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी भरपाई द्यायची ती भरपाई देण्यासाठी जी काही कायदेशीर अडचणी येत होत्या त्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी आता थेट नैसर्गिक आपत्ती म्हणूनच हा सततचा जो अवकाळी पाऊस आहे तो जाहीर करण्यात यावा। एकदा नैसर्गिक आपत्ती म्हणून याचं जाहीर केलं तर मदत देणं जे आहे ते सोपं होणार आहे शेतकऱ्यांना। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल।